नमस्कार मित्रांनो, पूजा स्टडी पॉईंटमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण स्पर्धा परीक्षेसाठी येणारे IMP क्वेश्चन पाहणार आहोत. अशोकाच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा स्रोत कोणता? अशोकाच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा स्रोत कोणता? तर अशोकाचे शिलालेख. कलियुग युद्धानंतर अशोकाने कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला, कारण युद्ध लढवे आणि लढवय्यांना होणारा हिंसाचार, कत्तल आणि दुःखापासून तो प्रभावित झाला. त्यामुळे युद्ध न करण्याचा निर्णय अशोक राजाने घेतला. आपल्या शिलालेखात सम्राट अशोकाने स्वतःला म्हटले तर देवनाप्रिय प्रियदर्शनी राजा असे अशोकाने आपल्या शिलालेखात म्हटले आहे. जागतिक इतिहासात जीवनातील महान शासकांपैकी एक असल्याचा अशोकाचा दावा. एका विजयानंतर त्याने शांततेसाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित केले. अशोकाने निर्माण केलेले प्रचंड जबाबदारी असलेले महत्त्वाचे अधिकृत पद कोणते? तर धर्म महामती हे सम्राट अशोकाने निर्माण केलेले अत्यंत महत्त्वाचे असे पद आहे. मौर्य मूर्तिकारांची कोरीव कामात सर्वोच्च परिपूर्णता प्राप्त केली आहे. तर प्राण्यांची आकडेवारी. अशोक स्तंभाचे सर्वात लक्षवेधक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे पॉलिश. मौर्य साम्राज्याच्या अधोगतीचे कोणते खरे कारण नव्हते? अशोकाची शांततावादी धोरण. शेवटच्या मौर्य शासकाला ठार मारल्यानंतर मौर्यांकडून सत्ता काबीज केली बृहदत्त. तर पुष्यमित्र शुंगा याने मौर्य साम्राज्याचा अस्त करून सत्तेवर आलेला आहे. भारतातील सर्वात प्रसिद्ध इंडो-ग्रीक शासक नागसेना या बौद्ध भिक्षूंनी संवाद साधण्याच्या भावनेसाठी आणि संवादासाठी प्रसिद्ध होता. मिलिंद या बुद्ध ग्रंथात वर्णलेखाप्रमाणे मेनांडर हा होता. तर असेच महत्त्वाचे MCQ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि विद्यार्थी मित्रांना शेअर करा. धन्यवाद.